कोणताही मिक्सर ब्लेंडर न वापरता अगदी झटपट होणारी कॅफे स्टाईल झागवाली कॉफी आपण पाहणार आहोत। तर कॉफी बनवण्याच्या भरपूर सगळ्या पद्धती आहेत, तर त्यातली ही एकदम सोपी आणि योग्य पद्धत आपण पाहणार आहोत। ह्या पद्धतीने एकदा कॉफी बनवून बघा। तर एका भांड्यामध्ये आता कॉफीसाठी आता तुम्हाला किती कॉफी बनवायची आहे त्यानुसार हे दूध आहे ते गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत बारीक गॅसवरती हे आपण एका साईडला दूध गरम करायला ठेवून दिलं की दुसरी तयारी होईपर्यंत हे आपलं दूध सुद्धा छान गरम होतं। अगदी उकळलेलं दूध आपल्याला इथं यूज करायचं आहे। तर गॅस बारीक करायचा आणि यावरती हे दूध गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं। आणि आता कॉफी बनवण्यासाठी 2 चमचे इथे मी साखर घेतलेली आहे। आता तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आणि इथं 1 चमच्याला पण थोडीशी कमी एवढी कॉफी मी इथं घेतलेली आहे। तर यामध्ये आपले नेहमीचे चहाचे कप असतात ते 2 कप कॉफी तयार होते। तर यामध्ये सुरुवातीला फक्त 1च चमचा पाणी टाकायचं आहे आपल्याला। जास्त पाणी टाकलं तर मग आपल्याला ती कॉफी जास्त वेळ फेटावी लागते। त्यामुळे सुरुवातीला 1 चमचाच पाणी टाकायचं आणि छान याला व्हिस्कर तर आपल्या घरामध्ये असतंच, ह्याच्या मदतीने 1-2 मिनिटं अशी फेटून घेतल्यानंतर बघा ह्याचा कलर हळूहळू चेंज होऊन जातो आणि आपल्याला जशी कॉफी पाहिजे तशी तयार होते। तर पाहू शकता अगदी झटपट ही कॉफी तयार होते। मिक्सर ब्लेंडर जास्तीची आपल्याला थोडी कॉफी बनवायची असेल तर मग त्यासाठी मिक्सर एवढा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण तयार करू शकत नाही। तर अगदी झटपट तुम्ही हे करू शकता। पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे। तर आता यामध्ये साखर छान मेल्ट होण्यासाठी अजून 1 चमचा मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि आता अजून थोडंसं ह्याला मिक्स करून घेतलं तर हे आपलं कॉफीचं जे मिश्रण आहे ते तयार होतं। आणि हे मिश्रण तुम्ही अशा पद्धतीने छान ब्लेंड करून घेतल्यानंतर आता हे आपले कॉफी तयार करण्यासाठी जास्त वेळ नंतर जात नाही। तर बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता यामध्ये सुरुवातीला 1 चमचा ते 1.5 चमचा एवढं मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे। आता कॉफी तुम्हाला किती स्ट्रॉंग आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता। आणि अजून गोड हवी असेल तर तुम्ही दुधामध्ये सुद्धा साखर टाकून मिक्स करून घेऊ शकता। तुम्हाला बघा हे आता गरम दूध आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं। तर मस्त अशी आपली गरमागरम कॉफी अगदी झटपट तयार होते। आणि यावरतून अजून थोडंसे 1 चमचा मी हे तयार केलेलं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, छान होते। आणि याच्यावरती हा जो फेस आहे तुम्ही बघू शकता हा भरपूर प्रमाणात तयार होतो, पाहू शकता। तर कोणताही मिक्सर ब्लेंडर न वापरता अगदी योग्य पद्धतीने तुम्ही झटपट होणारी ही कॉफी घरामध्ये तयार करू शकता कॅफे स्टाईल। आता वरून थोडीशी कॉफी किंवा कोको पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता, डेकोरेशन करायचं असेल तर। नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकते। आणि तुम्हाला जर अजूनच एखाद्याला बघा जास्त गरम कॉफी प्यायची सवय असते तर ती कॉफी बऱ्याच म्हणजे काही वेळेला थंड झाली तर ती तुम्ही गरम करून सुद्धा घेऊ शकता हीच कॉफी परत, तरी सुद्धा यावरती असाच पद्धतीचा फेस आहे तो तयार होतो। तर पाहू शकता थोडा वेळ ठेवून दिलं की यावरती भरपूर असा फेस तयार होतो आणि आपल्याला हवी तशी ही कॉफी आपली तयार होते। चवीला तर अगदी अप्रतिम अशी ही कॉफी लागते। एकदा नक्की ट्राय करा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर बघा मस्त अशी आपली ही कॉफी तयार आहे। हीच कॉफी जर तुम्हाला थंड झाली असेल तर गरम करून घेतल्यानंतर सुद्धा परत आहे ह्या पद्धतीचा ह्यावरती फेस आहे तो तयार होतो। जर परत बघा अशी गरम केली तरी सुद्धा चालू शकते। तर नक्कीच नेक्स्ट टाइम तुम्ही या पद्धतीने कॉफी बनवून एन्जॉय करा। धन्यवाद।